आपने जो अभी 2 BHK विद टेरेस का जो इंटीरियर देखा है, उसके ओनर हमारे पास बैठे हुए हैं। ये है प्रशांत गाड़ी जी, इनका ही घर है जो हम लोगों ने इंटीरियर किया है। उनसे ही जान लेते कि उनको कैसे लगा जो हम लोगों ने उनके साथ इतने साल 3-4 महीने से कोऑर्डिनेट रखा है। उनको कैसे लगता है उनको ही पूछ लेते हैं। सर, आपको कैसे लगा जो हम लोगों ने आपका घर का काम किया है, कोटेशन है, इसके बारे में आप क्या बोलना चाहते हैं? कोटेशन तर तुमचं समजा सगळ्यांपेक्षा थोडंसं महागच होतं, कॉस्टली वाटत होतं. जसं काम तुमचं होत गेलं तर असं वाटायला लागलं की बाबा ते स्वस्तपेक्षाही मस्त परवडलं. थोडं महाग आहे पण व्यवस्थित काम झालं. तुम्हाला कामाबद्दल काय बोलायचं, म्हणजे काम कसं वाटते तुम्हाला, कामाची फिनिशिंग कशी वाटते, कामाचा प्रश्नच नाही. मटेरियल क्वालिटी कशी वाटते तुम्हाला? मटेरियल क्वालिटी तुम्ही जी सांगितली तीच वापरलेली आहे. म्हणजे तुम्हाला असं कुठे वाटलं का की आम्ही सांगितलं हे केलं हे? नाही असं नाही वाटलं. म्हणजे तुम्हाला म्हणजे कसं जो विश्वास होता तो तुम्हाला विश्वास आम्ही पूर्ण म्हणजे ते पूर्णपणे वाटलं की तुम्हाला बरोबर जो विश्वास तुम्ही आमच्यावर ठेवून काम दिलं होतं तसं तुम्हाला योग्य वाटलं की त्या विश्वासाने आम्ही काम केलंय का? 100% जे तुम्ही सांगितलं त्याच्यापेक्षा चांगलंच काम करून दिलं. ओके, तुम्ही सॅटिस्फाईड आहे तुमच्या कामाबद्दल, घराबद्दल? 100%. तुम्हाला जे इंटेरियर झालं आहे त्याबद्दल तुम्हाला कसं वाटतंय, म्हणजे इंटेरियर ज्या पद्धतीने झालेलं आहे घर त्या पद्धतीने तुम्हाला कसं वाटतं की जसं जसं आपण एक्सप्लेन केलं होतं असं असं हे होणार व्हायला पाहिजे, असं जर घडणार आहे, असं जर करत जाऊ तर असं जर दिसणार आहे. हां, जसं डोक्यामध्ये होतं त्या हिशोबाने तर पूर्ण तसं अस्तित्वात झालेलं आहे. तुम्हाला पहिले 3D व्ह्यू दाखवले होते, त्याच्यातून तुम्हाला काही बघता आलं, पहिले तुम्हाला कल्पना आली, तर याबद्दल तुम्ही काय म्हणाल की जे आम्ही तुम्हाला 3D व्ह्यू दिले त्याच्यातून तुम्हाला काही कल्पना आली, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की कसं? 3D व्ह्यू तुम्ही दिले ना ते त्या टायमाला समजा आपल्या त्या चेंजेस करायचे होते त्याशिवाय आपण करून घेतलं. 3Dमध्ये जे जसं वाटत नव्हतं ते चांगलं झालेलं आहे. ओके, म्हणजे तुम्ही फुल सैटिस्फाइड आहात? हो, 100%. ओके, अभी हम आते हैं उनके मिसेस की तरफ, जो हम बोलते हैं ज़्यादा करके किचन लेडीज़ लोग संभालते हैं, तो किचन के बारे में हम लोग जानते हैं उनके मिसेस से कि उनको कैसे लगा किचन. तुम्हाला कसं वाटलं किचनच्या संदर्भात, की काय किचनमध्ये तुम्ही आता वावरता, तुम्ही यूज करताय, तर तुम्हाला कसं वाटतं किचन कसं बनलं आहे, तुम्हाला कम्फर्टेबल आहे का, वापरताना तुम्हाला काही त्रास होतो आहे का, कसं वाटतं तुम्हाला? चांगलं वाटतं. म्हणजे तुम्हाला जसं अपेक्षित होतं ज्या पद्धतीने किचन हवं होतं त्या पद्धतीने वाटतं का? नाही, चांगलं आहे ना. कुठे तुम्हाला प्रॉब्लेम येतोय का त्याच्यामध्ये? डिझाईन्स मध्ये तुम्हाला वाटलं का कुठे काहीतरी चुकीचं झालेलं आहे का? नाही, तसं काही नाही. म्हणजे तुम्ही सैटिस्फाइड आहेत किचन मध्ये? ओके, अभी हम चलते हैं उनके चिल्ड्रन बेडरूम. जो छोटे बच्चे नहीं है बड़े हैं उनको पूछ लेते हैं उनका रूम कैसे बना हुआ है. एकदम 3D दाखवलेलं आहे त्यापेक्षा चांगलं झालेलं आहे. तुम्ही सॅटिस्फाइड आहात का? हो, सॅटिस्फाईड. मग ज्यावेळी तुम्ही यूज करता त्यावेळी तुमचं त्याबद्दल संदर्भात काय बोलणं आहे की कसं? एकदम कम्फर्टेबल, सिटिंग बिटिंग अरेंजमेंट सगळे बरोबर आहे. स्टोरेज बद्दल काय म्हणाल? तुमचं स्टोरेज कसं बनवलं आहे? व्यवस्थित आहे? तुम्हाला युटिलाइज कसं आहे स्टोरेजचं? तुम्हाला प्रॉपर युटिलाइज करता का तुम्ही? व्यवस्थित आहे का त्या संदर्भात? हा, बुक स्टोरेजचं सांगितलेलं ते त्याप्रमाणे बरोबर बनवलेलं आहे. वॉर्डरोब पण बरोबर आहे. मग डिझाईन्स पार्ट्समध्ये कसं, तुम्ही डिझाईन्सबद्दल काय बोलता? डिझाईन दाखवलेली 3Dमध्ये दाखवले त्यापेक्षा थोडे चेंज झाले, पण आता त्यापेक्षा ठीक आहे. दीदी, तुला कसं वाटलं तुझं बेडरूम ज्यावेळी तू बघतेस त्यावेळी तुला काय वाटतं की कसं वाटतं? खूप कम्फर्टेबल आहे बेडरूम. डिझाईन्सबद्दल काय बोलशील? जसं तुम्ही 3D दिलं होतं त्याच्यापेक्षा थोडं वेगळं आहे पण चांगलं आहे. आणि मटेरियल बद्दल किंवा फिनिशिंग बद्दल काय म्हणतो? फिनिशिंग खूप छान आहे. आजी, तुम्हाला तुमचं 2 BHK विथ टेरेस जे आम्ही डिझाईन्स केलं आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? छान झालं. मंदिराबद्दल काय म्हणताय की मंदिराचं कसं आहे? पाहिजे तसं झालंय. बेडरूम जे बघितलं तुम्ही, बेडरूम बद्दल काय बोलाल? बेडरूम पण चांगलं झालंय. हॉल बद्दल जो तुमचा हॉल होता आम्ही एक्सटेंड केला, मोठा बनवला, सगळं व्यवस्थित झाले. आणि टेरेस बद्दल काय सांगाल? टेरेस कसं वाटलं तुम्हाला? चांगलं वाटलं. ओके, ओव्हरऑल म्हणजे तुम्ही सॅटिस्फाईड आहात का जे काम केलंय त्याबद्दल? हो हो. तुम्हाला कामाची क्वालिटी, कामाची फिनिशिंग कशी सगळं वाटते? आवडले, सगळे. थँक्स फॉर वॉचिंग. जय महाराष्ट्र.